शेतकऱ्यांना हमी दरामध्ये सोयाबीनची विक्री करता यावी याकरिता नाफेडच्या वतीने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले। वर्धा जिल्ह्यामध्ये देखील 8 खरेदी केंद्रांवरून सोयाबीनची खरेदी नाफेडच्या मार्फत करण्यात आली, जी हमी दरामध्ये करण्यात आली। आज खरेदीचा शेवटचा दिवस आहे, मात्र काही केंद्रांवरती खरेदीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। ज्या शेतकऱ्यांना SMS पाठविले गेले आणि त्यांची नोंदणी झाली, तर त्या शेतकऱ्यांची सोयाबीनची विक्रीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। मात्र काही केंद्रांवरती अजूनही शेतकऱ्यांचं सोयाबीन विक्री व्हायची आहे। मात्र आजचा शेवटचा खरेदीचा दिवस आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन अजूनपर्यंत नाफेडच्या केंद्रावरती पोहोचू शकलेले नाही, त्या शेतकऱ्यांकरता मुदतवाढ मिळेल काय, हा खरा प्रश्न आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये 9,000 शेतकऱ्यांनी नाफेडमध्ये हमी दरामध्ये सोयाबीन विक्री करता नोंदणी केली होती। त्यातील बहुतांश शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री झालेली आहे। मात्र जे शेतकरी अजून सोयाबीन विक्री करायचे राहिलेले आहेत, त्यांच्याकरता मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला जाईल का, याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। महेश मुंजाळ, TV9 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।